दुखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. हरिहि ओम. स्वस्ति श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कण्डरं कण्ठनेत्रम् सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दूसरे चरण दूसरे चरण चरण संताचिया त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार. त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कटेचा. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. अरे मो कृष्णाय वासुदेवाय हरहे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तं सञ्जीवयत्यखिलशक्तिधरा स्वदम्नः. अन्यौषहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः. का फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे अकारण करुणावरून आले भक्तवांचा तडद्वित विनंदित पितांबरधारी पांडुरंग अखिलेश परमात्मा उपस्थित सर्व सज्जन श्रोते मायबाप चरणारविंद अर्पण करण्यासाठी उच्चारलेली ओवी समाधीचे राजे अलंकापूर निवासी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली महावैष्णव ज्ञानोबराया यांनी अखिल विश्वाच्या जनसामान्यांच्या आणि तुम्हा असणाऱ्या सर्व जडजीवांच्या उद्धारासाठी कल्याणासाठी अर्थात मार्गदर्शनासाठी निर्माण केलेली अतिशय दिव्य भव्य आणि श्रेष्ठ स्वरूपाचे असणारे ग्रंथराज ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी या असणाऱ्या ज्ञानेश्वरीतील आणि या विश्वाच्या जगतातील सर्व जनमानसांच्या कल्याणासाठी जी गंगामाई गंगामाता या धरणी मातेवर अवतीर्ण झाली या गंगा मातेचं औदार्य तिचं कार्य माऊली या ओवीतून प्रतिपादित करत आहे. गंगा वाहत असताना संपूर्ण जगाचं पाप ताप हरण करत असते निवारण करत असते आणि शेवटी ती समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. आज किम निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आलेलो आहोत येण्यामागचं कारण आयोजन नियोजन प्रयोजन आपल्या सगळ्यांना माहीत आहे ज्ञात आहे श्रुत आहे तरीही देखील परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायानं आज श्री क्षेत्र पिंपळेगाव आणि असणाऱ्या या गावातील काही ग्रामस्थ मंडळी अयोध्या काशी प्रयागराज या तीर्थयात्रेला गेली तीर्थयात्रेचा आनंद घेतला आणि काशी क्षेत्रामधून वाराणसी क्षेत्रामधून गंगा मातेला आपल्या घरी घेऊन आले आणि असणाऱ्या या तीर्थयात्रेची सांगता ही कशा पद्धतीने करावी एक त्याचं गोड असं उदाहरण या पिंपळेकर मंडळींनी आपल्या समोर दिले. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्या सर्वांचा आपण सन्मान करूया. आई आपण थोडंसं पुढे सरका एकदा सगळे या पुढे असं या फार अंतर झालं आपल्यात या थोडंसं पुढे या पटकन. आणि म्हणून या पिंपळे गावातील असणारे ज्यांनी तीर्थयात्रा संपन्न केली असे सन्माननीय आदरणीय वंदनीय श्री ज्ञानदेव शंकर ढोणे त्याचप्रमाणे सौभाग्यवती जयश्री ज्ञानदेव ढोणे असतील श्री सुभाष कोंडाजी सोनवणे आहेत सौभाग्यवती कुसुम सुभाष सोनवणे सन्माननीय आदरणीय श्री श्रावण कोंडाजी सोनवणे आहेत सौभाग्यवती नलिनी श्रावण सोनवणे या आहेत सौभाग्यवती मीरा एकनाथ ढोणे गंगा भागीरथी ताराबाई छबन ढोणे समस्त ढोणे व सोनवणे परिवार श्री क्षेत्र पिंपळे. तसं तर श्री क्षेत्र पिंपळे गाव म्हटलं की परमार्थामध्ये उच्चांक अशा स्वरूपाचं गाठलेलं गाव आहे. परमार्थातील अनेक ज्ञाते जाणते मंडळी खऱ्या अर्थानं येथे उपस्थित आहे. आज या संगीतमय प्रवचनाची सेवा सगळ्या परिवाराच्या वतीने आज माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. पत्रिकेमध्ये नियोजित नाव आमचं त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत आहे पण नियोजनात आमच्या जन्मपत्रिकेत होतं असं म्हणावं लागेल. कारण की कोणतीही गोष्ट घडायला काहीतरी कारण लागतं निमित्त लागतं किंबहुना काहीतरी नियोजन लागतं आणि आमच्या या नियोजनामध्ये होते असं आम्ही गृहीत धरतो. आणि गोड असा हा एक दिवसीय संगीतमय प्रवचन सोहळा या सगळ्या परिवारानं आयोजन केला. यांना मार्गदर्शन करणारे आपल्या गावचे भूमिपत्र
सुनील भाऊ, त्यांचंही मनापासून मी आभार मानेल, ऋण व्यक्त करेल. आणि म्हणून या कथेला, या सत्संगाला साथ देण्यासाठी असणारे आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय वंदनीय हरिभक्तीपरायण गायन सम्राट आमचे हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज गडाख आहेत. सन्माननीय आदरणीय वंदनीय आमचे विशालजी महाराज आहेत. सन्माननीय आमचे राम महाराज आहेत. उपस्थितांमध्ये आपण सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ, आमचे लोंढे महाराज असतील आणि विशेषत्वानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन, आशीर्वाद देण्यासाठी ज्यांची उपस्थिती आता लाभली, आपल्या भागाचं, गावचं भूषण आदरणीय वंदनीय BRG चकोर साहेब, आदी करून सर्व भाविकजन सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना ज्या असणाऱ्या मारुतरायांच्या पवित्र दरबारामध्ये आपण सर्वजण विराजमान झालेलो आहोत. एकदा त्यांचं स्मरण करूया आणि पुढील कथेचं चिंतन. आये हनुमंत विराजी, आये हनुमंत विराज, आइए हरि बोल. हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए. कथा करो, कथा करो, जय हो. कथा करो, कथा करो, पवन कुमार आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए. कथा करो, कथा करो, पवन कुमार आइए हनुमंत विराजिए, हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए. ओ प्रेम संहिता गदी धरो, प्रेम सहित गदी धरू, प्रेम संहिता गदी धरो, पधारी ओ हनुमंत आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए. आइए हनुमंत विराज. हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत विनती, वारंवार पवन सुत विनती. हरी बोल. टाळी वाजवा माझ्या. हरि बोल.
पवित्र मारुतरायांच्या चरणी नतमस्तक होऊन पांडुरंग परमात्मा शनिदेव महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या कथेकडे आपण प्रारंभ करूया. गोड अशी ही तीर्थयात्रा आपल्या ग्रामस्थांनी संपन्न करून एक दिवसीय आपला हा संगीतमय कथा सोहळा आयोजित केलेला आहे. मंडळी, खऱ्या अर्थानं मानवी देह विश्वाच्या मालकानं तुम्हा सर्वांना दिलेला आहे. गोड असं शरीर देवानं आपल्याला दिलेलं आहे. जगाच्या मालकानं सृष्टी निर्माण करत असताना अनंत अशा स्वरूपाच्या योनी या ठिकाणी निर्माण केल्या. त्यापैकी अत्यंत गोड देवाचं भजन करणारं, पूजन करणारं, नामस्मरण करणारं, देवाची ओळख निर्माण करणारं, किंबहुना देवाचं भजन करणारी एक योनी निर्माण केली, ती म्हणजे मनुष्य योनी आहे. योग्य अयोग्य, धर्म अधर्म, नीती अनिती, सार असार, विचार अविचार, पात्र अपात्र, या सर्व असणाऱ्या गोष्टींचा विचार करण्याची शक्ती मायबाप जर कुणामध्ये असेल तर आपल्या माणसांमध्ये आहे. आणि म्हणून प्रापंचिक जीवन जगत असताना आपण काहीतरी परमार्थ करावा, नामस्मरण करावं, तीर्थयात्रा करावी आणि आपल्या या जीवनाचं सार्थक करावं. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिलेगा फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तुम सत्संग में आया कर, ओ तुम सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर. तुम सत्संग में आया के, गीत प्रभु के गाया के, गीत प्रभु के गाया के. तुम सत्संग में आया के, गीत प्रभु के गाया के, गीत प्रभु के गाया के. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता मिळालेला हा देह पुन्हा मिळेल माहीत नाही, म्हणून या देहानं आम्ही चांगलं जगलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे. आणि या चांगल्या असणाऱ्या कर्माच्या मध्ये तीर्थयात्रा हे एक पवित्र अशा स्वरूपाचं कर्म, आमच्या उद्धाराचं साधन शास्त्रानं आम्हाला सांगितलं आहे. आमच्या कल्याणासाठी अनेक साधनं आहे. कलियुगामध्ये वावरत असताना आम्हाला योग, जप, तप, अनुष्ठान या गोष्टी होणार नाही. आम्हाला एक साधन सांगितले, ते म्हणजे नाम. सरळ देवाचं नाव घ्यायचं, आम्हाला भगवंताचं पूजन करायचं आहे आणि तीर्थयात्रा करायची आहे. आणि ही तीर्थयात्रा आम्ही करावी का करावी हा प्रश्न बऱ्याचशा माणसांच्या मनामध्ये असतो. कारण कोणतंही कार्य कर्म करताना आम्हाला काहीतरी शास्त्रांचा, संतांचा
पुरावा लागतोच. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. शास्त्राच्या आधाराशिवाय आम्ही कोणतंही कर्म केलं तर त्याला काही अर्थ शिल्लक राहत. मग आम्ही तीर्थयात्रा करतो आहे, याला काही प्रमाण आहे का? याला काही संत वचन आहे का? याला काही शास्त्र आधार आहे का? बबन महाराज ढोणे, गोसावी बाबा, आपण सगळे ज्ञाते माणसं आहात, याला काही आधार आहे का? तर महाराज, शास्त्रानं आम्हाला तीर्थयात्रेचं महत्त्व सांगितलं आहे. एवढंच काय, तर संत महात्म्यांनी देखील आम्हाला तीर्थयात्रेचं महत्त्व सांगितलेलं आहे. माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे, तीर्थव्रती भाव धरिरे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. है का नाही? तीर्थयात्रेच्या विषयी आमचा भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे, स्नेह पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, आणि म्हणून आम्ही तीर्थयात्रेला गेलो पाहिजे. माणसं तीर्थयात्रेला जायला निघतात बाबा, आपण केव्हा माहिती आहे का? जेव्हा आमचं शरीर थकलं जातं, हातानं आम्हाला व्यवस्थित कार्य करता येत नाही, पायानं आम्हाला व्यवस्थित चालता येत नाही, आणि मग माणसं म्हणतात, महाराज येऊ का आम्ही तुमच्यासोबत वारीला? जोवरी सखळ सिद्ध आहे, हात चालावया पाये. सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे. जोवरी सखळ सिद्ध आहे, हात चालावया पाये. सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे. मग तू आपुले सोयीत पाहे, तीर्थयात्रे जाय चुकून. मग तू आपला सोयीत पाहे, तीर्थयात्रा चुकून. जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये. मग तू आपुले सोयीत पाये, तीर्थयात्रे जाय चुकून. कुठपर्यंत आम्ही तीर्थयात्रा करायची आहे? नवनाथ बाबांनी गोड प्रमाण दिलं, जोरी हातपाय आपले चांगले जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. कुठपर्यंत? जोर पाय चांगले आहे तोवर तीर्थयात्रेला आम्ही गेलं पाहिजे. नाहीतर पाय थकले महाराज, तीर्थयात्रा होईल का हो? बोला ना, होईल का? आपण पंढरीच्या वारीला निघालो, आपण पाय थकले, स्वतःलाही त्रास, दुसऱ्यालाही त्रास, काय उपयोग आहे त्या तीर्थयात्रेचा? बरं, हात जे आपले चालले पाहिजे. बरं, तीर्थयात्रेला गेलो खर्च येत नाही का हो? खर्च येतो की नाही येतो? खर्च येतो ना महाराज. मग हातही चालला पाहिजे आणि पायही चालला पाहिजे. एकदा शरीर थकलं, पोरांच्या बंधनात गेला आपण, मग हात चालणार नाही, मग पाय चालणार नाही, मग तीर्थयात्रा होणार आहे का? मग आयोजकांना म्हणावं, आयोजक भरा तुम्ही पैसे, असं होणार आहे का? नाही का? ज्याला तीर्थयात्रा करायची आहे त्याचं शरीर चांगलं असलं पाहिजे. आणि म्हणून जोवर आपलं शरीर चांगलं आहे तोपर्यंत आपण तीर्थयात्रा केली पाहिजे, आणि त्या तीर्थयात्रेमध्ये देवाचं आम्ही भजन केलं पाहिजे. पण का हो महाराज, संत महात्मे आम्हाला तीर्थयात्रा करा म्हणून असा उपदेश करतात, इथपर्यंत बरोबर आहे. काही माणसांचं म्हणणं असतं, महाराज आमच्याही गावात पांडुरंग आहे, आपल्याही गावात मारुती राया आहे, आपल्या गावात सकल देव आहे, मग तीर्थयात्रेला का जावं, असे बोलतात लोक. अरे एक सांगू का, हवा सगळीकडे आहे, पण जोपर्यंत ती हवा टायरमध्ये भरली जात नाही ना, तो टायर चालेल का? आपण म्हटलो नाही सगळीकडे हवा आहे, टायरमध्ये भरूच नका, गाडी चालेल का? जरीही देव सगळीकडे आहे, पण त्या त्या जागेचं एक महिमा, ऐतिहासिक घटना तिथं घडलेला आहे. जयराम बाबा, तिथे एक ऊर्जा केंद्र आहे,
अयोध्ये क्षेत्राला जर आम्ही गेलो महाराज, इतक्या त्रेतायुगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा अवताराला आले. 11,000 वर्ष परमात्म्यानं अयोध्येचं राज्य उपभोगलं. तेव्हाही देवाला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. कारण तरानं कलियुग आलं, देवाला पुन्हा वनवासच दिला की नाही बरं. पहिले आम्ही यात्रेला जायचो, आपण यात्रेला जायचो महाराज, 17 ठिकाणी चेक केलं जायचं आणि एवढं फिरून आल्यानंतर आणि मग कुठे बाहेर निघाले की मग लोक विचारायचे, महाराज कुठे रामाचं मंदिर? दिसत नव्हतं रामाचं मंदिर, कळत नव्हतं. पण आज आपण सगळे भाग्यवान आहोत महाराज की याच देही, याच डोळा आपल्याला या विश्वमालक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं दिव्य मंदिर, दिव्य तेजपुंज मूर्ती या डोळ्यानं पाहायला मिळते महाराज. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर निघावं वाटत नाही, सारखं त्या देवाला निहाळत राहावं असं वाटतं. तिथे ऊर्जा आहे, चैतन्य आहे, ऐतिहासिक घटना आपल्या तिथं घडल्या आहेत. त्या आपण आपल्या या देहानं, या डोळ्यानं प्रपंच करत असताना जितका वेळ मिळेल तितकं पाहिलं पाहिजे. बरं, तीर्थयात्रा आपणच करतो असं काय का? मग संत फक्त आम्हाला उपदेश करताना स्वतः करत नाही असं आहे का? महाराज, जर संत चरित्र आम्ही अभ्यासली, ऐकली, वाचली तर पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांनीही तीर्थयात्रे केल्याचे पुरावे आपल्याला ऐकायला मिळतात की नाही मिळतात? चकोर साहेब, आपल्याला ऐकायला मिळतात बाबा. बर, संत माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना एकदा तीर्थयात्रेची इच्छा मनात आली आणि सहकारी कोणीतरी असावा म्हणून त्यांनी नामदेव महाराजांना आपली इच्छा प्रगट करून दाखवली. रामबाबा कुणाला? नामदेव महाराजांना. बरं, नामदेव महाराज हे भगवंताचे लढीवाळ भक्त होते, है की नाही? नामदेव महाराज भगवंताचे लढीवाळ भक्त आहेत. त्यांना पांडुरंगाशिवाय दुसरा देवच आवडत नाही. आणि त्यांनी माऊलींना सांगितलं की माऊली, हे पहा, माझी एक प्रतिज्ञा आहे. म्हटले काय? कटावर कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे कमरेवरती हात नाही त्या देवाचं दर्शन मी घेणार नाही, म्हणून मी तीर्थयात्रेला येणार. पण माऊलीने आपला भाव पांडुरंगासमोर मांडला. देवानं आज्ञा केली, नामदेव महाराजांना सांगितलं, ज्ञानोबारायांच्या सोबत तुम्ही काय करा, तीर्थयात्रेला जा. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांनी तीर्थयात्रा महाराष्ट्रापासून जी चालू केली, तर महाराज इकडं पार उत्तर भारतापासून तर पंजाबपर्यंत तर हिमालयापर्यंत तीर्थयात्रा माऊलीने आणि नामदेव महाराजांनी केली आहे. पंजाबमध्ये जर आपण गेलो तर जितकं महाराष्ट्रात नामदेव महाराजांना आपण मानतो त्याहीपेक्षा अधिक तिथले लोक नामदेव महाराजांवर प्रेम करतात, है की नाही? घुमान या ठिकाणी अनेक चरित्र घडले, सांगितलं तर आपला अख्खा वेळ इथे संपून जाईल. फक्त स्पर्श करूया आणि आपल्या मेन विषयाकडे आपण चलूया पुढे. संतांनी तीर्थयात्रा केल्या. जगद्गुरु तुकोबराय महाराजांनी सांगितलं, जोपर्यंत आपलं शरीर चांगले तोपर्यंत पंढरीची तीर्थयात्रा करून घ्या. का? तीर्थयात्रेत गेल्यानंतर आपल्याला खूप काही पाहायला मिळतं, शिकायला मिळतं. वृंदावनाच्या भूमीमध्ये जर आम्ही गेलो महाराज, ऐकताय ना आपण सर्वजण? वृंदावनाच्या भूमीमध्ये जर आपण गेलो तर तिथं कृष्णाची जन्मभूमी मथुरा पाहायला मिळते. कृष्णाची लीलाभूमी गोकुळ असेल, कालियाध असेल. रमण रीतीमध्ये का जावं, तिथं देव खेळला, मातीमध्ये लोटांगण घालतात माणसं, मोठी मोठी साबरे को दिल में बसा करके देखो, एक बारी वृंदावन जाकर देखो, एक बारी वृंदावन जाकर देखो, एक बार वृंदावन के जाके देखो, एक बार वृंदावन के जाके देखो. कन्हैया को दिल में सावरे को दिल में बसा कर
एक बार वृंदावन जाके देखो, एक बार वृंदावन जाके देखो। सबरिया के दिल में राम हो मीरा ने जैसे शाम को चाहा, मीरा ने जैसे शाम को चाहा, ओ प्याला जहरी का अमृत पिलाया, प्याला जहरी का अमृत पिलाया। कितना दयालु मेरे बाके बिहारी, कितना दयालु मेरे बाके बिहारी, हरि बोल। कितना दयालु मेरे बाके बिहारी। एक बार वृंदावन जाके देखो, एक बार वृंदावन जाकर के देखो। बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे। हे राधे 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 गोविंद मुरारी, राधे 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 गोविंद मुरारी, हे गोविंद मुरारी राधे गोविंद मुरारी, गोविंद मुरारी राधे गोविंद मुरारी, गोविंद मुरारी राधे जहो। मुरारी। गोविंद मुरारी राधे गोविंद मुरारी, हाँ राधे 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 राधे। जय जय श्री राधे राधे श्याम गोपाल कृष्ण भगवान की जय। वृंदावनामध्ये गेलं महाराज की आपल्याला प्रेम शिकायला मिळतं. वृंदावन कशाचं प्रतीक आहे? प्रेमाचं. अनेक सांगू का, भक्ती मार्गामध्ये जोपर्यंत हृदयामध्ये प्रेम प्रगट होत नाही तोपर्यंत आपली भक्तीच परिपूर्ण होत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही कार्य करतो आहे पण प्रेम नाही, काय उपयोग आहे त्याचा? आहे का प्रेम? प्रेम नसेल तर उपयोग आहे का सांगा? मग आपल्याला प्रेम जर शिकायचं असेल तर कुठे जावं लागेल? मुरली वाले हो बंसी वाले, जय हो। मुरली वाले हो बंसी ओ वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले। हो मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में। ओ मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में। जोत जला जला दे, प्रीत लगा दे, जोत जला दे, प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले। बंसी वाले। प्रेम शिकायचं असेल तर वृंदावन भूमीत जावं लागेल महाराज. तिथं प्रत्येकाच्या मुखात शब्द आहे राधे राधे राधे. है का? राधे बिन श्याम अधुरा है, श्याम बिन राधा अधुरी है. प्रेमाची नगरी आहे महाराज. प्रेम शिकवता मला वृंदावन भूमी म्हणून आम्ही वृंदावनला गेलं पाहिजे. वृंदावनला आम्ही गेलं पाहिजे. प्रेमाची भूमी म्हणजे वृंदावन आहे महाराज. वृंदावन के वृक्षों का मरम न जाने कोई, जहाँ डाल डाल पर श्री कृष्ण होय.
जिथं प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण 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 आहे. वृंदावनामध्ये द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा अवतराला आले. अयोध्या ही भूमी जर कशाचं प्रतीक असेल तर महाराज ते त्यागाचं प्रतीक आहे. आणि भक्तीमध्ये कुठेतरी आपला त्याग हा शिकावाच लागतो महाराज, की नाही. आणि म्हणून इतका त्याग आहे अयोध्येमध्ये की आपल्या सगळ्यांना त्याचं चरित्र कथाभाग माहीत आहे. राम परमात्मा ज्या रामप्रभूंचे पाय अयोध्येच्या गादीवरती एक चक्रवर्ती सम्राट म्हणून विराजमान होणार होते, त्या रामप्रभूंना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. महाराज रामप्रभू वनामध्ये जात असताना कौसल्यामाईनं म्हणावं, रामा कसा मला टाकून तो वनामध्ये चाललायस रामा, कसा मला टाकून गेला राम, रामाविन जीव व्याकुळ होतो सुचत नाही काम. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. राम विना जीव व्याकुळ होतो, राम विना जीव व्याकुळ होतो सुचत नाही काम. कसा मला टाकून गेला राम, कसा मला हे राम, हे राम, राम. त्यागाची भूमी म्हटलं की अयोध्या आहे, हे करे. ज्ञानाची भूमी म्हटलं की काशी आहे. ज्ञान ग्रहण करायचं कुठं जावं लागेल? काशीला. ऐतिहासिक क्षेत्र आहे. ज्या ज्या ठिकाणी आपले ऐतिहासिक क्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे चकोर साहेब. आणि म्हणून तीर्थयात्रा या आपल्या सगळ्या मंडळींनी गोड अशी परिपूर्ण केली. आणि ही तीर्थयात्रा करत असताना महाराज आपल्या गोड अशी तीर्थयात्रा करत असताना आपल्या मनामध्ये भाव पाहिजे. मी अगोदर बोललो तीर्थव्रती भाव धैर्य करुणा. काय पाहिजे आपल्या मनात? भाव पाहिजे, करुणा पाहिजे, प्रेम पाहिजे. भावाशिवाय आपल्या कोणत्याही क्रियेला परमार्थामध्ये शून्य किंमत आहे. कोणती क्रिया परमार्थात करा. आम्ही देवाला पाणी घालतोय आणि मनामध्ये शून्य भाव आहे, त्याचं काही फळ आम्हाला मिळणार आहे? मिळणार आहे का? बोला ना. मिळणार आहे त्याचं फळ आम्हाला? शून्य किंमत आहे ना महाराज. भावच नाही आणि प्रेमच नाही, काय त्याचा अर्थ होणार आहे? आम्ही तीर्थयात्रेला चाललो महाराज, तीर्थयात्रेला निघालो आणि आमच्या मनामध्ये त्या तीर्थव्रताच्या विषयी भावच नाही. पर्यटनाला चालल्यासारखं आम्ही निघालो, काय त्या तीर्थयात्रेचा उपयोग होणार आहे? सांगा ना मला. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही प्रयागराजला गेले, त्रिवेणी संगमामध्ये प्रयागराजचं स्नान केलं, पण माऊली म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आहे का काही उपयोग? सांगा ना मला. म्हणून आपल्याला काय पाहिजे? भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे, स्नेह पाहिजे. आणि मग जर आम्ही ती तीर्थयात्रा केली महाराज तर मग त्याचा आनंद आहे. नाही तर तीर्थयात्रेमध्ये महाराज काय सगळ्यात सोपं साधन सांगितलं माहिती आहे का? तीर्थयात्रा सर्वांना करणं सोपं आहे, सहज शक्य आहे. आणि सहज तीर्थयात्रा करताना सहज नाव घेणं काही अवघड आहे का हो? तीर्थयात्रेत नामस्मरण करणं काही अवघड आहे का हो? हां, बरं. प्रत्येक पावलाला आम्ही देवाचं नाव घेतलं तर आमच्याकडनं एक एक यज्ञ केल्याचं पुण्य आम्हाला प्राप्त होतं महाराज. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. तीर्थयात्रेमध्ये चिंतन केलं पाहिजे. नाही तर उगाच आपलं गोव्याला फिरायला गेल्यासारखं मजा नाही मारायची. तीर्थयात्रा अशी आहे महाराज, मनात प्रेम, करुणा, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, भगवंताविषयी अतूट अशा स्वरूपाची निष्ठा मनात ठेवावी आणि मग आपण तीर्थयात्रा करावी. तुम्ही पहा, नाही तर अनेक प्रकारचे लोक असतात महाराज तीर्थयात्रेमध्ये. काही सज्जन लोक असतात,
काही दुर्जन लोक असतात आणि काही कुचरही लोक असतात. काही सगळे येतात का हो? जुनी लोक म्हणायचे महाराज काही हौशी असतात, काही गौशी असतात आणि काही नवशी असतात. है की नाही? सगळी लोक आता तीर्थयात्रेला काही सगळे भाविकच निघतात असं थोडेच आहे महाराज. कोणी नवस केलेला असतोय, देवा या वर्षी जर माझा बंगला पूर्ण झाला तर पंढरीच्या वारीला येईल. त्याला काही देवाशी घेणं देणं, फक्त नवस केलेला आहे. शिट्टी नका बोलू. नवस केलेला आहे आणि मग तो नवस पूर्ण करण्याकरता तो कुठे गेला? कुठे गेला? पंढरपूरला. काही हौशा असतात. नवनाथ महाराज, विशाल महाराज, राम महाराज, आमचे बबन बाबा, गोसावी बाबा, चकोसाहेब आदी करून आमचे सगळे वारकरी भजनी मंडळ ते वारीला जातात. मग यांचं पाहून याच्याही मनात हौस तयार झाली, काय आपणही तीर्थयात्रेला गेलो पाहिजे. महाराज हा निघाला तीर्थयात्रेला, खरं आहे, पण आता हा काय तीर्थयात्रेला निघाला, पण तो कशाने निघाला होता? हौशेने निघाला होता. आता पंढरीच्या वाटेला संत सांगतात, गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठले. आता बाकीचे वारकरी गात 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 टाळ वाजवत वाजवत पुढे निघाले. हा दिंडी सोडतो खात खात बाजूला निघतो. का निघाला? खात जागा खात जागा. अरे भजन करताना तीर्थयात्रा आम्ही आपल्याकडं केली पाहिजे. सज्जन माणसं, सज्जन कुणाला म्हणावं एक सांगू? सज्जन त्याला म्हणावा की जो गावामध्ये वाईट कामाला विरोध करतो त्याला आपण काय म्हणावं? बोला, काय म्हणावं? सज्जन. काय म्हणावं? सज्जन म्हणावं. कुणाला? जो वाईट कामाला विरोध करतो त्याला आपण सज्जन म्हणतो. बरं, अशी सज्जन माणसं प्रत्येक गावागावामध्ये आहे का नाही आहे? आणि जर सज्जन नसेल तर महाराज तुम्हाला सांगतो गाव चालणार का? चालेल? चालणारच नाही महाराज. हे सज्जन लोक आहे म्हणून हे जग चाललंय बरं का. सज्जनांची मांदियाळी जगावर अजून आहे म्हणून जग चाललं. आणि एक गोष्ट दुसरा वर्ग आहे तो म्हणजे दुर्जनांचा. आता दुर्जन कुणाला म्हणावं चकोर दादा? दुर्जन त्याला म्हणतात जो चांगल्या कामात विघ्न आणतो, तो आहे दुर्जन. बरं, हे दुर्जन माणसं प्रत्येक गावात आहे महाराज, नाही का? आणि जर हे नसेल तर गावात वाद तयार होणार. आणि पाहिजे ना महाराज, काही सज्जन असेल तर दुर्जनही पाहिजे आणि दुर्जन असेल तर सज्जनही पाहिजे. सगळं जर एका बाजूने झालं तर जग चालणार महाराज. रावण असल्याशिवाय रामप्रभू येत नाही. कंस निर्माण झाल्याशिवाय मर्यादा भगवान श्रीकृष्ण परमात्मा येत नाही. तसं गावात त्रास देणारे दुर्जन नसेल तर सज्जन लोक निर्माण होणार नाही. आणि त्या सज्जनांची किंमत या जगाला कळणार का? कळेल? हे झाले सज्जन दुर्जनांची व्याख्या. तिसरं एक आहे महाराज, त्याला म्हणतात कुचर. हे सज्जनही तीर्थयात्रेला येतात, दुर्जनही तीर्थयात्रेला येतात आणि कुचरही तीर्थयात्रेला येतात. कुचर कुणाला मला माहिती आहे तुम्हाला? कुचर कुणाला? कुचर त्यांना म्हणतात की जे चांगल्याच्याही बरोबर नसतात आणि वाईटाच्याही बरोबर नसतात. कोणत्याही कामाला विरोध करणं, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, त्या कामाला विरोध करत राहणं हा ज्यांचा स्वभाव आहे त्यांना कुचर म्हणतात. मी काय कुणाला वैयक्तिक बोलत नाही बघ. मग आता अशी माणसं तुम्ही शोधून काढा कोण कोण आहे आपल्यामध्ये कुचर चांगल्या. आता तुम्ही पहा, गावात सप्ताहाची बैठक बसली सुनील भाऊ, गावामध्ये सप्ताहाची बैठक बसली. हे पहा, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये सप्ताह निर्माण करायचा आहे. सप्ताहामुळे वातावरण चांगलं होतं. लोक पवित्र अशा तुळशीच्या माळा घालतात. ज्ञानेश्वरी पारायण होतं, हरिपाठ होतं, कथा होते, सत्संग, प्रवचन, कीर्तन होतं. अमुक अमुक असे आपल्या गावामध्ये महाराज आणायचे आहे. तुमचं काय मत आहे? कुचर उभं राहिलं. अरे वेडे झाले का? यावर्षी दुष्काळ पडला ना. अरे गावचा पैसा उगाच आपला कुठेही खर्च करता, काही कळतं का तुम्हाला? बंद करा कीर्तन. काय या सप्त्याने लोकांचा उद्धार झाला काय? अरे लोक उगा आपल्या सप्त्यापुरतं माळा घालतात, सप्ताह झाला का काढून टाकतात का नाही? काढ आहे का नाही? सप्ताह झाला की लोक माळा काढून टाकतात. काय सप्त्याने लोक सुधरत असते असं कोण म्हणालं? मी नाही म्हटलं असं. कोण म्हणाला असा? कोण म्हणाला असा?
ऐकताय ना तुम्ही? कोण म्हणाला असा? जयराम बाबा कोण म्हणाला? तुमचं लक्ष नाही माझ्याकडं. हा बर, आता याने एवढ्या गोड कार्याला विरोध केला महाराज. सप्ताह काही वाईट आहे का? कथा होता लोकांना एक सांगा, गावात जर सप्ताह चालला ना, नास्तिकातला नास्तिक माणूस असेल तर तेवढ्या 8 दिवसात त्याला वाटतं गळ्यात माळ घालावी महाराज. वाटतं का नाही वाटतं? तर त्याच्या विरोधामध्ये सप्त्यात माळ घालावं वाटते. ग्रामपंचायत लागली महाराज का ती माळ परत. खरंच म्हणतात का? म्हणजे का असं बोलतोय माहितीये का? मनुष्य ज्या वातावरणामध्ये जातो तो तसा घडतो, त्याचं मन तसं होतं महाराज. मग आता याने सप्त्याला विरोध केला, बरोबर आहे, जाऊ द्या, काही हरकत नाही, त्याची इच्छा आहे. मग लोक म्हटले महाराज दादा तुम्हाला नाही ना सप्ताह आवडत, यावर्षी सप्ताह कॅन्सल. मग एक काम करू म्हटले, काय? यावर्षी आपल्या गावात गौतमी पाटील आणू म्हटले, तमाशा ठेवू तमाशा. अरे तो म्हणे काय अक्कल वाटते का? आधीच पोरं बिघडली अख्खी आणि गावात तमाशा आणता म्हणे. म्हणजे काय? चांगल्या कामाला विरोध आणि वाईट कामाला विरोध, असेही लोक निघतात. पण एक सांगू का, आमचे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या तीर्थयात्रेला सर्वांना अधिकार आहे. कोणीही या. हा मग कुत्र्याला अधिकार आहे, त्याला काय अधिकार नाही? मग वा वा वा, त्याला अधिकार आहे. सर्वांनी यावं आणि आपल्याला शुद्ध करून घ्यावं. हा खट नट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. खट नट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. चोखोबराया म्हणता आहेत, या तीर्थयात्रेमध्ये खट नट कोणीही या. खट कोणाला म्हणावं? नट जो सतत नाटक करत राहतो तो नट आहे महाराज. असे नाटके लोक आणि खट लोक कोणी जरी आले तरी पण ते शुद्ध होऊन जाण्याचा अधिकार आहे. नट म्हणजे महाराज नुसता पिक्चर मध्ये काम करणारा त्याला नट नका म्हणून. तो लटका नट आहे महाराज. काय खरं आहे त्याच्यामध्ये? खरा नट कुणाला म्हटलंय माहिती शास्त्राने? आमच्या भगवान शिवशंकरांना खरा नट म्हटलेला आहे. कुणाला? कुणाला? भगवान शिवशंकरांना. कारण खरं नृत्य, पहिलं नृत्य जर कोणी केलं असेल तर देवादिदेव महादेवानं केलंय महाराज. तुम्ही भगवान शिवशंकरांचं एक चित्र पाहिलं असेल, असं कडा आहे, त्याच्यामध्ये गोल कड्यात उभे आहे, त्याच्या हातात डमरू घेऊन नृत्यावसाने नटराज राजो ननाद ठक्काम नवपंचवारम उद्धरतो कामा सनकादि सिद्धान नेतद्वि महर्षी शिवसूत्र जालम. भगवान शिवशंकरांनी नृत्य करून पहिलं डमरू वाजवलं आणि त्या डमरूच्या आवाजातून सगळ्या व्याकरणाची निर्मिती झालेली आहे महाराज. 14 स्वर 14 अक्षर बाहेर पडली. पहिली कोणती? ऐवून. ऐका, ऐवून, रिर्लिक, एवोंग, एओज, हेवरट, लन, यमगणय, जबगर्दस, खपछडत, शस्तर आणि हल. किती झाले? ही 14 अक्षर बाहेर पडली, सगळ्या व्याकरणाची निर्मिती झाली. खरा नट कोण आहे? भगवान शिवशंकर आहे महाराज. भगवान शिवशंकरांचं नृत्य माश कोणी या, खट या, कसे या, पण या तीर्थयात्रेमध्ये शुद्ध व्हा. पण एक भाव लक्षात ठेवा, ही तीर्थयात्रा करताना प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम असायलाच हवं. कारण या जीवनामध्ये सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन को मेवा त्यागो साग भी दो रे घर खाई, प्रेम के बस नृप
सेवा कीनो। जय हो। आप बने हरिनाई झूठे फली शबरी के खाए बहुविध प्रेम लगाए। ऐसी प्रीत बड़ी वृंदावन, ऐसी प्रीत बड़ी वृंदावन। ऐसी प्रीत प्रीत बड़ी बड़ी वृंदावन। वृंदावन गोपी ने नाची नचाई 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 नचाई। प्रेम सगाई सबसे ऊंची, प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई। प्रेम सगाई प्रेम सगाई। सबसे ऊंची प्रेम सगाई। सर्वात मोठं परमार्थामध्ये तीर्थयात्रेमध्ये काय असेल तर प्रेम असतं पा। अनेक सांगू का, तीर्थयात्रेत परमार्थच नाही महाराज। मग एरवी व्यावहारिक जीवन आम्ही जगतो, तुम्ही आपण सगळेजण माणूस म्हणून जगतो आहोत ना। याही जीवनामध्ये महाराज प्रेम फार महत्वाचं आहे। ऐकताय तुम्ही ऐकताय सगळे माझं? कंटाळा नाही ना आला? गोड वाटतंय ना कानाला? काय महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? प्रेम महत्वाचं आहे। आणि सांगू का, ज्याच्या जीवनामध्ये प्रेम नाही गड्या, मी तर म्हणतो तो जिवंत असून मेल्यासारखा आहे। काय उपयोग आहे त्या जगण्यात, त्याच्या जर मनात ध्यानात अंतःकरणात प्रेमच नाहीये, जगाशी जगताना कायम वाईट भावनेने जगत असेल, काय अर्थ आहे त्या जगण्याला महाराज? अरे प्रेमानं आपल्याला कोणालाही आपलं करता येतं। तुमचे 2 शब्द प्रेमाचे असेल ना, 2 शब्द, तर सगळे लोक तुमच्या जवळ येऊन बसतात महाराज। ताकदीनं, शस्त्रानं, युद्धानं, हाणाहाणीनं, मारामारीनं लोक जवळ करण्याचे दिवस गेले महाराज। तुम्ही कोट्याधीश असाल आणि तुमच्या तोंडात धड गोड बोलणं नसेल ना, कुत्र सुद्धा गावचं जवळ बसणार नाही। कुत्र म्हणजे हे कुत्र नाही, माणसातलं कुत्र असतात ना कधी कधी, ऐका कोणी बसणार नाही महाराज। पण त्याच्या विरहित एक वाक्य ऐका, आपल्या बोलण्यात जर गोडवा आणि प्रेम असेल ना महाराज, तर सगळी माणसंही आपल्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माऊली म्हणतात, आमचं बोलणं कसं असावं? साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे। असं गोड बोलणं असलं पाहिजे महाराज। मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी, का नाही? चांगलं बोलणं असलं पाहिजे। एक सांगू, प्रेमानं राहणाऱ्या माणसाच्या जवळ सगळी लोक येतात। एवढंच काय, प्रेमानं बोलणाऱ्या माणसाच्या जवळ देव सुद्धा नतमस्तक होतो। नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंत। काय जातं आम्हाला प्रेम? अरे बरं, आयुष्य छोटं आहे बरं का आपलं, ऐका माझ्याकडे पहा। आयुष्य छोटं आहे, शिल्लक आहे, कमी आहे। कोणाचा श्वास केव्हा कधी कसा, अरे एखाद्या पाखरासारखा एखादा माणूस आपल्यातून केव्हा उडून जाईल याचा भरोसा नाहीये दादा, ऐका। म्हणून जवळ श्वासाश्वास आहे, श्वासाश्वास आहे, प्राणात प्राण आहे, माणसात आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत माणसाने माणसाशी माणसासारखं जगा, माणसाने माणसाला माणसासारखं जगू द्या। आपला श्वास चांगला जगा। जगाच्या मालकानं जे देह आपल्याला भजन करण्यासाठी दिलेला आहे, या देहानं आम्ही तुम्ही सर्वजण भजन करा, गोड वारी करा, तीर्थयात्रा करा। आरती शेवटी घेऊ ना? शेवटी घेऊ आरती। समारोप झाला का प्रवचनाचा? मग घेऊ आता 20 ते नका आणू। आणि मग किंवा मग आतल्या आत तुम्ही घ्या आणि मग तीर्थयात्रा पूर्ण करा, नामस्मरण करा।
अशा या जीवन आम्हाला देवानं दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा. तुझ्याच आपल्याला भजनासाठी दिलाय, ते भजन करा, गोड तीर्थयात्रा करा. आत्तापर्यंत 1 तास चिंतन आम्ही करतोय. आत्तापर्यंत आपण ऐकलं तीर्थयात्रेला का जावं, कळालं आपल्याला का जावं. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय. उत्तर मिळालं का आपल्याला. जोपर्यंत काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण ऐक वहिला, आहे का नाही. तोवर आपण काय करा, काळ जवळ दूर आहे ना तोवर तीर्थयात्रा करा. का करा, त्या तीर्थयात्रेमध्ये आपलं सोहित दडलेलं आहे. इथपर्यंत कळालं. दुसरं उत्तर आपल्याला मिळालं का करावी. दुसरं मी आपल्या पुढे विषय मांडला, कशी करावी. कशी करावी, प्रेमानं, हृदयात भाव आहे, अंतकरणात भजन नामस्मरण आहे. एखाद्या वेळेस व्यवस्था बिघडली तर चालेल, पण अवस्था आपली बिघडता कामा नाही. काही महाराज नुसते व्यवस्थाच पाहतात, अवस्था तिकडं काही नाही. अवस्था ही परमार्थामध्ये थोडीफारी असावी लागते. बरं, परमार्थामध्ये अवस्था आपली असावी लागते. इकडे पहा, 2 आता तिसरा आपल्याला पाहायचं आहे की आपण तिकडून आल्यावर काय करावं, याचं उत्तर पाहायचं ना आपल्याला थांबायचं. हां, फार विलंब घ्यायचं नाही. आता ही सगळी सोनवणे परिवार असेल, ढोणे परिवार असेल, या सगळ्या परिवारानं तीर्थयात्रा आमच्यासोबत केली महाराज. मागील वर्षीही पण आम्ही तीर्थयात्रेला गेलो, तेव्हा आमच्या बबनदादांच्या असणाऱ्या घरचे गृहमंत्री असेल, आपल्या हरिभक्तीपरायण आमच्या संजय महाराजांच्या सौभाग्य असणाऱ्या धर्मपत्नी आमच्या हरिभक्तीपरायण सरला वाघ ताई ह्याही आमच्यासोबत होत्या. अधिकरून आपल्या गावच्या ह्याही वेळेस भरपूर काही लोक सोबत तीर्थयात्रेला आली. तिथं गेल्यानंतर आम्ही अयोध्येचं शरवी मातेचं स्नान असेल, प्रयागराजमध्ये गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगमाचं स्नान तिथं आपण केलं. वाराणसी काशीला गेल्यानंतर महाराज मोठं प्रेम तयार होतं ना. हे पहा, भगवान शिवाची जेवढी आम्ही आतुरतेनं वाट पाहतो का, तेवढीच वाट भगवान शिव आपली पाहतो महाराज. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला गेले. जेव्हा काशीत प्रवेश झाला ना, तसं विश्वनाथ पुढे आले, ज्ञानोबरायाचा हात प्रेमानं धरला महाराज. नवनाथ महाराज खूप प्रेमानं हात धरला. विश्वनाथाने ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. आणि प्रमाण आहे त्याला, असं मी उगाच काही बोलणार नाही. मला ते लवकर स्मरलं नाही, मला वाटलं नवनाथ महाराजांना आठवण. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. विश्वनाथांनी संतांनी तीर्थयात्रेला अजिबात विरोध केलेला नाही. म्हणून ज्या वेळेला देहूमधून काही वारकरी तीर्थयात्रेला निघाली, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुकोबराय म्हटले असते, अरे पांडुरंग परमात्मा आपला पंढरीला आहे, तुम्ही कशाला काशीला जाता. आपलं कुळदैवत विठ्ठल, आमचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल, कुळीचे दैवत विठ्ठल, वित्त गोत्त चित्त विठ्ठल, पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल विस्तारला शनी, सप्तही पाताळे भरोने विठ्ठल, व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. कशाला जाता काशीला म्हटले असते ना महाराज. पण जगद्गुरु तुकोबरायांनी त्या वारकऱ्यांकडे एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात विश्वनाथाला संबोधून लिहिलं की हे विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दीनरंग मियानाथ. तुम्ही विश्वनाथ, दीनरंग मियानाथ. कृपा कराल ते थोडी, पाया पडे लोभ राणी. उपकराल दी तोडी, पाया पडिलो पराणी. पाया पडी लोभ राणी. तुम्ही विश्वनाथ, दीनरंग मियानाथ. कृपा कराले थोडी, पाया पडिलो परा. लोभ राणी. राम
विश्वनाथाला पत्र माझ्या तुकोबरायाने लिहिलं. त्याच विश्वनाथाच्या नगरीत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज ओम नमः शिवाय नावाचा जप करत चालले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय, शिव शिव बोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय, शिव शिव बोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय, शिव शिव बोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय, शिव शिव बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. काशी नगरीमध्ये माऊली आणि नामदेव महाराज ज्ञानोबरायांचा प्रेमानं हात आमच्या विश्वनाथाने पकडलेला होता. आणि मग माऊली आणि नामदेव महाराज कुठे गेले माहिती आहे? गंगा मातेवर. आपणही जातो ना स्नानाला पहिलं गंगा मातेवर. ऐसे बोलत चालत दोघे गेले गंगे. कुठे गेले? आम्हाला गंगा म्हटलं का हे आम्ही कसं स्नान करू? अरे पवित्र आहे ती गंगा, जगाच्या कल्याणासाठी उद्धारासाठी आली आहे ना. माऊलीनं आणि नामदेव महाराजांनी त्या गंगेमध्ये गंगा मातेमध्ये प्रवेश केला. गंगा मातेला आनंद वाटला महाराज. माऊलींसारखे महात्मे एक सांगतो का, महाराष्ट्र आपलं भाग्य असं आहे की उत्तराखंड हिमाचल ही देवभूमी आहे आणि महाराष्ट्र आपली संतभूमी आहे. महाराष्ट्रातले संत उत्तरेतल्या विश्वनाथाला गेल्यानंतर गंगेत प्रवेश केला आणि सगळ्या जगाचं पाप ताप हरण करणारी गंगा मैया उठली आणि माझ्या ज्ञानोबरायांच्या चरणाला आलिंगन दिलं महाराज. आणि गंगा मातेनं ज्ञानोबरायांच्या चरणाला आलिंगन दिलं. नामदेव महाराज म्हणतात, गंगामाई सोडा सोडा मिठी, ज्ञानाबाई सर्वा ठाई. ज्ञानोबराय सगळीकडे मिठी सोडा. गंगा मातेनं माऊलीच्या चरणालाच मिठी घातली महाराज. आहे का? आपणही तीर्थयात्रेला जातो, गंगा मातेचं पवित्र असणारं स्नान करतो आणि ती गंगा माते स्नान केल्यानंतर त्या पवित्र गंगेचं जल, त्या पवित्र गंगेचं अमृत, त्या पवित्र गंगा माईला आपल्या सदनाला, आपल्या घराला, आपल्या निवासस्थानाला आणतो आणि मग तिचं गंगा पूजन आम्ही घालतो. मग ती आली कशा करता? या विश्वातल्या समग्र जगाच्या कल्याणाकरिता गंगामाई या पृथ्वीवर आलेली आहे. बरं ती आली का? 2 मिनिटात सांगतो, पुढे जातो. श्रीमद भागवतामध्ये आपल्या सगळ्यांना गोड असा प्रसंग ऐकायला मिळतो. पहा, त्यावेळेला एक सगर नावाचा राजा होता. कोणता? तुम्ही बोरणे झाले? सांगू ना, अजून आमदार साहेब येत आहे. अजून थोडंसं 10 मिनिटं आपलं पुढं घ्यायचं. सूचना तशी आली आहे, नाही तर मला थांबायचं होतं. सगर नावाचा राजा हा चक्रवर्ती सम्राट. याचा इतिहास असा आहे महाराज. सगर हे त्याचं नाव का पडलं? इकडे ऐका, तुम्ही लक्ष दिलं तर मी सांगेल.
सगर नावाचा जो राजा आहे त्याचं नाव असं पडलं की त्याच्या वडिलांना अनेक राण्या होत्या, म्हणजे अनेक आई त्याला होत्या. त्याच्या वडिलांना अनेक राण्या होत्या आणि त्यात दुर्दैव असं की एकीलाही मुलगा राहत नव्हता, गर्भ राहत नव्हता. त्यातल्या एका राणीला म्हणजे सगरच्या आई मातोश्री आहेत त्यांना गर्भ राहिला, पण बाकीच्या राण्यांच्या पोटात दुखायला लागलं. का की कारण की त्यांना वाटलं जर हिला मुलगा किंवा मुलगी झाली तर राजाचं सगळं प्रेम कुणाकडे जाईल? महिला मंडळ एकेवरच जाईल ना. मग आपल्याकडं दुर्लक्ष होऊ नये म्हणून हिला मुलगाच झाला नाही पाहिजे म्हणून बाकीच्या राण्यांनी मिळून तिला गुपचूप विष चारलं. काय चारलं? विष चारलं. पण जाको राखे साह्या मार सकेना कोय, परमात्मा पाठीराखा झाला विषा सकट तो मुलगा जन्माला आला. स म्हणजे गर म्हणजे विष. गर म्हणजे काय? विष. विषासह जो जन्माला आला त्याचं नाव पडलं सगर. त्या सगराला मुलं झाले 60,000 मुलं आणि त्यांना एक अश्वमेध यज्ञ करायचा होता म्हणून त्याने शामकर्ण घोडा सोडला. पूर्वी नाही का रामप्रभूंनी पण सोडला होता यज्ञ करताना, जुने राजे रजवडे असा घोडा सोडायचे महाराज. आणि यांनीही पण मग तो घोडा सोडला आणि घोडा सोडल्यानंतर महाराज यज्ञ मोठा करायचा होता. पण झालं असं पहा की त्या यज्ञाची भीती दुसरं कोणाला नाही वाटली. वाटली कोणाला? इंद्राला वाटली. इंद्राला. का? त्याला वाटलं जर यांचे यज्ञ पूर्ण झाली तर माझं सिंहासन धोक्यात आहे. ऐकताय का आपण? माझं सिंहासन धोक्यामध्ये आहे. आणि असंच असताना महाराज आपल्यापेक्षा वरचढ व्यक्ती कुणालाही आवडत. का बरं आवडत नाही माहिती बबन बाबा? का की आपली गादी धोक्यात येऊ नये म्हणून आपल्यापेक्षा वरचढ व्यक्ती. एक सांगू का? कोणत्याही कीर्तनकाराला आपल्यापेक्षा वरचढ कीर्तनकार आवडत, कोणत्याही तब्बलजीला आपल्यापेक्षा वरचढ तब्बलजी आवडत, कोणत्याही गायकाला आपल्यापेक्षा वरचढ, कोणत्याही राजकारणी माणसाला आपल्यापेक्षा वरचढ माणूस आवडत. हे प्रत्येक क्षेत्रात असंच आहे महाराज. का? जर तो आवडला तर आपलीच गादी धोक्यात आहे ना. प्रश्न मोठा आहे. इंद्राला सुद्धा ते आवडलं नाही महाराज. का? का आवडलं नाही माहिती आहे? कारण की आपली गादी धोक्यात येईल म्हणून इंद्रानं एक कुकर्म केलं महाराज. कुकर्म, वाईट कर्म. काय? त्या यज्ञाच्या करता जो घोडा अश्व सोडला होता तो पकडला. बरं पकडला तर पकडला, नेऊन कुठं बांधला? कपिल मुनींच्या आश्रमामध्ये. कुठे बांधला? कपिल मुनींच्या आश्रमामध्ये हा अश्व बांधला. आणि बरेच दिवस झाला अश्वाचा काही पत्ता लागेना म्हणून शोधाशोध सुरू झाली आणि सगरचे 60,000 पुत्र घोडा शोधायला निघाले. त्यांनी जमीन खोदत 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 सुद्धा शोधाशोध सुरू केली आणि शोधत 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 ते पोहोचले कपिल मुनींच्या आश्रमामध्ये. कुठं पोहोचली? कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली आणि दुर्दैवानं त्यांना तो यज्ञाचा अश्व कपिल मुनींच्या आश्रमामध्ये बांधलेला आढळला. आणि तेव्हा कपिल मुनी समाधिस्थ अवस्थेत साधनेमध्ये होती. त्यांना काही माहित नाही. पण कुकर्माने ही जी मुलं आहेत ती वाईट बुद्धीनं त्यांना बोलायला लागली. बघा साधू, पहा साधू, अरे दिवसा साधूचं सोंग घेतोय ना आमचा घोडा यांना चोरून आणला. वाईट कर्म करणारा हा साधू स्वतःला साधू म्हणून घेतायत. महाराज वाटेल ते वाईट 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 शब्द कपिल मुनींना बोलले आणि त्यांच्यावर शस्त्र घेऊन मारायला जशी धावली तशी कपिल मुनींची डोळे आणि नेत्र उघडली आणि त्या ज्वालांनी महाराज 60,000 सगरची सगळी मुलं जळून खाक आणि त्याचा राखेचा ढीग तयार झाला. महाराज राखेचा ढीग तयार झाला आणि मग इकडं महाराज मोठा प्रश्न पडला होता की आता काय करावं? मुलंही सापडेना, घोडाही सापडेना. मग त्या सगरचा आणखी एक मुलगा होता, त्याचं नाव होतं असमंजस. काय होतं? त्या नावाप्रमाणे असमंजस होता महाराज. तो गावात फिरायला निघाला का कोणाचं पोरगा उचलायचा आणि विहिरीत टाकून द्यायचा, कोणाला धरायचा आणि काही खोड्या करायचा. मग त्याला लोकांनी सांगितलं याला काढून द्या. राजाने त्याला काढून दिलं. तो मोठा इतिहास आहे. पण मग त्याचाही एक मुलगा होता, त्याचं नाव होतं अंशुमान. काय होतं? ऐकताय का तुम्ही? असं ऐकायला म्हटलं का लय जड जातं आपल्याला, आहे का नाही? हे तुमच्या उद्धारासाठी आहे. हे ज्ञानात भर पडणार आहे. गंगामाई पृथ्वीवर का आली हेच दगड आम्हाला माहित नाही तर पुढचा इतिहास कसा आम्ही सांगणार? आणि मग
महाराज त्या गंगामाईला त्या असणाऱ्या अंशुमानाला सगरनं सांगितलं, तू जा तरी तुझ्या चुलत्यांचं काय झालंय, काय गोळा आपला अश्व कुठे शोध. आणि मग तो अंशुमान जो आहे हा शोध शोध घेत 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 पोचला कपिल मुनींच्या आश्रमामध्ये राम महाराज. आणि कपिल मुनी ही सगळं राखेचा ढीग पाहिला, अश्व तिथे पाहिला, पळत गेला आणि कपिल मुनींच्या पायावरती नतमस्तक झाला अंशुमान. तो म्हटला, महाराज क्षमा करना, गलती हो गई, हे क्या हुआ. महाराजांनी सांगितलं, यात माझा काही दोष नाही, स्वतःच्या कर्मानं ही सगळी जळून खाक झालेली आहे. पण महाराज आता यांचा उद्धार मला करायचा आहे, कसा करू. मी यांचा पूर्वज आहे, मी यांचा वंशज आहे, हे आमचे पूर्वज आहे, यांच्या उद्धाराची जबाबदारी माझी आहे. पहा, आपल्या कुटुंबातून एखादा पूर्वज गेला, आत्महत्येनं असेल, ॲक्सिडेंटमध्ये असेल, आपत्काळी असेल, अल्पकाळामध्ये असेल, गेला तर त्याच्या उद्धाराची जबाबदारी कोणाची आहे. मागे शिल्लक राहिलेल्या वंशजांची आहे. महाराज मला यांच्या उद्धाराची काळजी व्हायची आहे, कृपा करून मला उपदेश करा की मी यांच्या उद्धारासाठी काय साधन करू. अशी पोरं जन्माला आली पाहिजे बरं का कुळात. हा, नाही तर पूर्वज दात खातात, दात दात आहा कटा त्याचे करते पूर्वज, वंशी दुराचारी पुत्र झाला. का आपल्या कुळाचा उद्धाराचा विचार करत नाही, पूर्वजांच्या कुळाच्या नावाचा विचार करत नाही. पण अंशुमानने विचार केला. अंशुमान म्हटला, महाराज कपिल महाराज, जे झालं ते झालं, त्यात माझा दोष नाही, पण आमचे पूर्वज म्हणून त्यांच्या उद्धाराची काळजी मला व्हायची आहे, काय साधन करू. त्यावेळेस कपिल मुनींनी सांगितलं की जर या पृथ्वीवरती गंगा माता आली, ऐका जरा, या पृथ्वीवरती गंगा माता आली आणि गंगा मातेचा स्पर्श यांच्या राखेला झाला तर आणि तरच यांचा उद्धार होईल, अन्यथा यांचा उद्धार होणार. कळतंय का, यांचा उद्धार होणार नाही. म्हटले गंगा कुठं आहे, म्हटले गंगा सत्य लोकात आहे, आणायची कशी, तप कर. देव काय सहज मिळणार आहे, परमात्मा काय असा उठलो आणि गेलो मंदिरात देव मिळाला आज आहे का राव. देव काय का बाजारचा भाजीपाला, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवाशाने पावायचा नाही रे, देवाशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे. नाही आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय सन्माननीय अमोल भाऊ खताळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी त्यांचा सन्मान करावा. अगदी थोडा वेळ या ठिकाणी आपण कथा करणार आहोत. 1 मिनिट आपण भगवान महादेवांचं भजन. भूले तेरी जटा में बहती है गंगाधारा, बहती है गंगाधारा. भूले तेरी जटा में बहती है गंगाधारा, बहती है गंगाधारा. हे काली घटा के अंदर, काली घटा के अंदर देव दामिनी उजियारा. भोले तेरी जटा में, भोले तेरी जटा में बहती है गंगाधारा, बहती है गंगाधारा. भोले तेरी जटा में बहती गंगाधारा, बहती है गंगाधारा. है भोले भोले ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ताली बजा एक साथ. हाँ, ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम हरिणावतारम संसार सारम दुष्केन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंद भवम भवानी दशैतम नमामि.
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम जटाधराय सिनाधराय जटाधराय नमः शिवाय नमः शिवाय धन्यवाद. आमदार साहेबांची उपस्थिती आपल्या गोड कार्यक्रमाला लाभली. आपले चकोर साहेब आहे, गावचे सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आहेत. अगदी 5 मिनिटात आपण समारोप करूया. अंशुमानचे असमंजसचे पुत्र झाले अंशुमान. मग कपिल मुनींनी त्यांना तपश्चर्या सांगितली. काही हजारो वर्ष तपश्चर्या केली, पण गंगा माता त्यांना प्रसन्न झाली नाही. अंशुमानचे पुत्र झालेत दिलीप. मग दिलीप राजानं सुद्धा आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरिता हजारो वर्ष तपश्चर्या केली, पण गंगा माता त्यांना प्रसन्न झाली नाही. आणि त्याच्या पुढच्या पिढीमध्ये एक राजा त्या वंशात झाला. त्याचं नाव आहे भगीरथ. काय नाव आहे? भगीरथ. या भगीरथ नावाच्या राजानं आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता गंगा मातेची तपश्चर्या केली आणि ही गंगा माता त्यांना प्रसन्न झाली. आणि मग कपिल मुनींच्या सांगण्यानुसार त्यांना पृथ्वीवर येण्याचं आग्रह भगीरथाने धरला. गंगा प्रसन्न झाली, पण 2 अटी त्यांनी सांगितल्या. कोणी? गंगा मातेने. एक, पृथ्वीवर जर मी आले तर माझा वेग सहन करणार कोण? मला राहण्याचं ठिकाण काय? त्यावेळेला पुन्हा कपिल मुनींचा आदेश झाला किंवा गंगा मातेने सांगितलं, माझा वेग सहन करणार कोण? तर ते फक्त भगवान शिवशंकर हे माझ्या येण्याचा वेग सहन करू शकता. अन्यथा मी सत्यलोकातून येईल आणि सत्यलोकात येऊन त्या वेगानं जसं धरणे होईल तशी पातळात निघून जाईल. मग उद्धार कसा होणार? मग काय करावं? याकरिता मग भगवान शंकरांना प्रसन्न. मग भगीरथानं पुन्हा भगवान शंकरांची प्रार्थना केली. भगवान शिवशंकरांचं स्मरण केलं. महादेव प्रसन्न झाले आणि महादेव प्रसन्न झाल्यानंतर मग गंगा मातेला आदेश दिला की आता ये. महादेवांनी आपल्या स्वतःच्या जटा मोकळ्या केल्या आणि गंगा माता सत्यलोकातून महादेवाच्या जटात हिमालयांच्या पर्वतरांगांमध्ये निर्माण झाली, उगम झाली आणि तिथून महादेवाच्या जटेमधून ती गंगा प्रवाहित होऊ लागली. मग गंगा मातेनं भगीरथाला सांगितलं, तू पुढे चल, माझा वेग जास्त आहे, तू रथामध्ये वेगानं पुढे चल, मी तुझ्या मागे येते आणि मग तुझ्या पूर्वजांपर्यंत आपण जाऊया. जात असताना मध्ये एक ऋषी लागले आणि त्या ऋषींनी त्या गंगा मातेला पिऊन टाकलं. मोठा इतिहास आहे, मी फक्त स्पर्श करून पुढे चालतो. मग त्यांनी आपली जंगा फाडली आणि पुन्हा त्या जंगेतून त्यांना बाहेर काढलं. आणि मग असं करत करत ती गंगा माता ज्या कपिल मुनींच्या म्हणजे आत्ताचं जे आहे गंगासागर जे आहे ना, गंगासागर, इथे कपिल मुनींचा आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये गंगा मातेचा स्पर्श त्या सगराच्या 60,000 पुत्रांच्या राखेच्या ढिगेला झाला आणि मग त्या सगरांच्या सर्व पुत्रांचा काय झाला? उद्धार झाला. याचा अर्थ असा, गंगा माता पाप्यांचं पाप हरण करण्याकरता, ताप्यांचं ताप हरण करण्याकरता, या जगाचा उद्धार करण्याकरता या पृथ्वीवर आली. फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. आणि म्हणून या गंगेची तीर्थयात्रा आमच्या सोनवणे पाटील परिवारातील सर्व सन्माननीय व्यक्तिमहत्व, त्यामध्ये ढोणे पाटील परिवार असेल, सोनवणे पाटील परिवार असेल, सगळ्यांचं एकदा नावच घेतो, समारोप करायचं आहे आपल्याला. त्यामध्ये सन्माननीय श्री ज्ञानदेव शंकरराव ढोणे आहे, त्यांच्या सौभाग्यवती जयश्री ज्ञानदेव ढोणे आहेत. श्री सुभाष कोंडाजी सोनवणे, सौभाग्यवती कुसुम सुभाष सोनवणे, श्री सावंत कोंडाजी सोनवणे, सौभाग्यवती नलिनी श्रवण सोनवणे, सौभाग्यवती मीरा एकनाथ ढोणे, गंगा भागीरथी ताराबाई छबन ढोणे, या सर्व पिंपळे ग्रामस्थांनी आमच्यासोबत काशी, अयोध्या आणि प्रयागराज तीर्थयात्रा, त्रिवेणी संगम तीर्थयात्रा आमच्या समवेत केली. आणि त्याचं हा गंगा मातेचा पूजनाचा गोड हा एकदिवसीय कथा सोहळा आयोजित केलेला आहे. आणि म्हणून मी तर त्यांना बोललो होतो आपण मोठं कीर्तन करू, ते म्हटले जमणार नाही, आम्हाला अनिल महाराजांचंच ऐकायचं आहे, दुसरं कोणाचंच ऐकायचं नाही.
अरे काय बाबा हे लय अवघड मूर्ती आहे हो. यात्रेत अनुभव घेतला ते म्हणतील तेच पूर्व दिशा, आपलं काहीच खरं नाही. हा एक सर आहे आणि एक साहेब आहे आणि मग त्यांचं ऐकावं लागलं ना. आणि म्हणून खूप प्रेम दिलं महाराज. आम्ही 10-11 दिवस सोबत राहिलो. खूप प्रेमानं आमची तीर्थयात्रा झाली. खूप आनंद आम्ही घेतला त्याच्यामध्ये. 11 दिवसांच्या प्रवासामध्ये कुठला वाद विवाद न करता या सगळ्या परिवारांनी खूप मोठं अनमोल. हे बघा काय आहे, यात्रा तीर्थयात्रा म्हटलं की घरासारखी व्यवस्था होत नसते. आयोजक प्रयत्न करतो पण काही त्रैवेत्य येतात, पण तीर्थयात्रेत व्यवस्थेपेक्षा अवस्था महत्त्व असते कविताताई. आणि म्हणून या सगळ्या मंडळींनी सहयोग केला आणि आमची यात्रा संपन्न झाली. आणि त्यानिमित्तानं हा गंगापूजनाचा कार्यक्रम या संपूर्ण कुटुंबानं आयोजित केली. आणि त्यानिमित्तानं हा 1 दिवसीय सोहळा आपण सर्वजण आयोजित करतो आहोत. आणि म्हणून या सगळ्या पिंपळे ग्रामस्थांच्या वतीनं या सगळ्या परिवारांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया, सन्मान करूया. आणि म्हणून समाजात वावरणारी ही माणसं आहे. आणि म्हणून हे सगळं चरित्र 2 तास आपण तुमच्यासमोर सांगितलं. मानवी देह मानवी शरीर आम्हाला मिळालेलं आहे, याचा सदुपयोग करणं हे आमचं कार्य आहे. आणि म्हणून आपण ती तीर्थयात्रा नामस्मरण आपलं धर्म देव धर्म आणि देश याच्यासाठी माणसाचं थोडं तरी जगणं असावं महाराज. नाही तर माणसं येतात आणि जातात, नाही का भाऊ. पण देव आणि धर्म देश, आपला धर्म टिकला आपला देश टिकला तर आपल्या असण्याला किंमत आहे. आणि म्हणून आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, वीरा महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण आदी करून एवढ्या योद्ध्यांनी आपलं बलिदान सर्वसंग समर्पण या देशासाठी केले महाराज. का तर आपला धर्म टिकला पाहिजे. म्हणून देव धर्म आणि देश यासाठी थोडं तरी आपलं जीवन असावं. आपली वेळ संपलेली आहे. भाऊ या ठिकाणी आली. मोठ्या माणसांना जास्त वेळ ताळकटत ठेवणं चांगलं नव्हे. म्हणून एकच संदेश मला तुमच्या समोर द्यायचा आहे. मानवी शरीर आम्हाला मिळालं आहे, एकच या सगळ्या चिंतनाचं सार आहे. आयुष्यात आम्हाला कधीच कुणाचं चांगलं करता आलं नाही. करू नका मायबाप, पण कधीच कुणाचं वाईट. भला किसी का कर न सके तुम, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. हो भला किसी का मत करना तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बनकर मत रहना. बन न सके भगवान मगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना सको तो कांटों से पग मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम हरि बोल. बनकर मत रहना. भला किसी का कर न सके तुम, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन करी मत रहना. रहना. आणि म्हणून पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचा आभार. आमचे हरिश्चंद्रजी चकोर साहेब आपल्या गावातील सर्व सन्माननीय व्यक्ती आहेत. पुन्हा एकदा या परिवाराला मी मनापासून धन्यवाद देईल, आभार ऋण व्यक्त करेल. आणि आपल्या या सेवेला पूर्णविराम देत असताना ज्यांनी साथ दिली आमचे सन्माननीय आदरणीय हरिभक्तीपरायण विशाल महाराज आहेत, नवनाथजी महाराज आहेत, राम महाराज आहेत, लोंढे महाराज आहेत, गोड अशी साऊंड सिस्टम आपल्या गावची. आणि त्याचबरोबर आपला हा सगळा कार्यक्रम यूट्यूबवरती प्रसारित करणारे आमचे भगवंत चॅनलचे मालक यश भाऊ, दीपक भाऊंचा आहे पण आता यश भाऊ आहेत. ते माझ्याकडे आले, मगाशी भेटलेत मला. त्यांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा मनोगत पर आपले व्यक्त करणार आहेत आदरणीय आपल्या तालुक्याचे सन्माननीय आणि खऱ्या अर्थानं आमदार साहेब अमोलभाऊ या ठिकाणी आले. त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या कार्यक्रमाला समारोप करूया.
माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली धाव घेई अलंकापुरी दारी सोनियाचा पिंपळ धाव घेई अलंकापुरी तारी सोनियाचा पिंपळा नदी इंद्रायणीच्या तीरी हो 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली हो माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम 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 पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बजरंग बली की जय गंगा मैया की जय भोलेनाथ महाराज की जय. परंतु एक शेवटचा समारोप आहे आणि एक 10 मिनिटं तुमचा या ठिकाणी वेळ घेणार आहे. सर्वांना विनंती आहे त्या जागेवरती आपण बसायचंय. आज या ठिकाणी आपल्या पिंपळे गावातील ढोणे परिवार आणि सोनवणे परिवारातील साधारणपणे 7 ते 8 लोक आपल्या या ठिकाणून अयोध्या काशी त्रिस्थळी यात्रा या ठिकाणी गेले होते. त्यामध्ये त्यांनी साधारणपणे 33 ठिकाणचे देवस्थान केलेले आहे. यामध्ये ओंकारेश्वर, ममलेश्वर, उज्जैन, महाकालेश्वर, काळभैरवनाथ, हरसिद्धिमाता, संदीपान आश्रम, नवग्रह शनी मंदिर, बडा गणेश, गुप्त गोदावरी, सती अनुसया, हनुमानधारा, चित्रकूट, प्रयागराज, त्रिवेणीस गंगास्नान, झोपलेला मारुती, अयोध्या राम मंदिर, हनुमानगडी, शरयू नदीस्थान, हनुमानगडी, काशी विश्वेश्वर दर्शन, 80 घाट दर्शन, तुळशी मानस मंदिर, दुर्गा माता मंदिर, अन्नपूर्णा माता मंदिर, कवडी माता, काळभैरवनाथ, मय्यर, शारदा देवी, माहूरगड, रेणुका माता, औंढानाथ, नागनाथ आणि घृणेश्वर या ठिकाणी त्यांनी 33 देवस्थान केले. म्हणजे 33 कोटी देवांचे या ठिकाणी त्या दोन्ही कुटुंबांनी दर्शन घेऊन आलेले आहेत. आणि या ठिकाणी शेवटची सांगता, शेवटचा समारोप अगदी गोड या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. या समारोपासाठी ज्यांनी ही यात्रा काढलेली होती ते आपल्याच गावचं भूषण, आपल्याच परिसराचं भूषण, तालुक्याचं भूषण, निमोणगावचे हरिभक्तपरायण भागवताचार्य अनिल महाराज मंडलिक यांच्या प्रेरणेने त्यांनी यात्रा चालू केली होती. ती यात्रा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि त्याचा समारोप आज हे दोन्ही कुटुंब या ठिकाणी करत आहे. मी प्रथमतः आपणा सर्वांच्या वतीनं म्हणजे ढोणे परिवार आणि सोनवणे परिवार आणि पिंपळे ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः अनिल महाराज मंडलिक यांचं ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. या ठिकाणी या प्रवचनरूपी संगीत प्रवचनरूपी सेवेसाठी ज्यांनी सुंदर अशी या ठिकाणी साथ दिलेली आहे त्यामध्ये विशाल महाराज, नवनाथ महाराज, गाडेकर महाराज, कोटकर बाबा आणि राम महाराज यांचं या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीनं आणि दोन्ही परिवारांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. या ठिकाणी प्रथमतः सरांच्या म्हणण्यानुसार महाराजांचा या ठिकाणी छोटासा सन्मान करायचा आहे. मी ज्ञानदेव ढोणे साहेब, सोनवणे सर आणि आपल्या तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ, हरिश्चंद्र चकोर साहेब आणि आबाजी ढोणे एकनाथ ढोणे यांना विनंती करेल त्यांनी महाराजांचा आणि गायक वादकांचा या ठिकाणी छोटासा सन्मान करायचा आहे. या पुढे या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार
सन्माननीय अमोल भाऊ खताळ यांच्या हस्ते महाराजांचा छोटासा सन्मान या ठिकाणी होत आहे. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. दोन मिनिट मला बोलू द्या, मग त्यांचा सत्कार घेऊ आपण. 2 मिनिट खाली बसा तुम्ही. घ्यायचं का लगेच? या ठिकाणी आपल्या संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अमोल भाऊजी खताळ यांचा छोटासा सन्मान ढोणे परिवार आणि सोनवणे परिवाराच्या वतीनं होत आहे. तरी आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय कविताताई पाटील यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान होत आहे. त्यांना विनंती आहे, त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. सन्मानासाठी हे बघा, जयश्री ताई ढोणे, कुसुमताई सोनवणे, नलिनी सोनवणे आणि ताराबाई ढोणे, मीराबाई ढोणे यांना विनंती, ताईंचा सत्कार करण्यासाठी पुढे यायचं आहे. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय अमोल भाऊ खताळ यांच्या हस्ते सोनवणे परिवार आणि ढोणे परिवाराचा सुद्धा सत्कार झालेला आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करायचं आहे. या पुढे चला पटकन. या ठिकाणी आपण सर्वजण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून सोनवणे परिवार आणि ढोणे परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहात. पुन्हा आपणा सर्वांचं दोन्ही परिवारांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी आपण सर्वजण अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहात, परंतु वेळेअभावी त्या सर्वांचं या ठिकाणी नामोल्लेख करणं शक्य नाही. ज्यांचा नामोल्लेख राहील त्यांना विनंती असेल, क्षमा असावी. या ठिकाणी सन्माननीय अमोलजी खताळ साहेब, कविताताई पाटील, हरिश्चंद्र चकोर साहेब, BR चकोर साहेब, तुकारामदादा चकोर, मुरलीदादा चकोर, सन्माननीय कडलक साहेब, एकनाथ महाराज चकोर, बबन महाराज ढोणे, दिलीप महाराज चकोर, भाऊ पाटील महाराज कोटकर, कचरू निवृत्ती चकोर, राजेंद्र सकारी भोजने, खंडूभाऊ वाघ, नामदेव सकाराम चकोर, शांताराम विठ्ठल चकोर, अशोक रघुनाथ चकोर, बबन बाबा गोसावी, भगवंता सकाराम चकोर याही मान्यवरांचं आपल्या सोनवणे परिवार आणि ढोणे परिवाराच्या वतीनं सहर्ष. या ठिकाणी मी 1-2-3 या ठिकाणी शुभेच्छापर मनोगत घ्यायचं आहे. या ठिकाणी मी प्रथमतः आपल्या गावच्या वतीनं हरिश्चंद्र चकोर साहेब यांना विनंती करेल, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या पिंपळे गावामधील ढोणे परिवार आणि सोनवणे परिवारातील आमचे सन्माननीय मित्र ज्ञानदेव दादा असेल, त्याचप्रमाणे सोनवणे गुरुजी असेल आणि त्यांची कुटुंबीय, या सर्वांनी हरिभक्तपरायण अनिल महाराज यांच्या समवेत उत्तर प्रदेशामध्ये त्रिवेणी संगमावर जाऊन वेगवेगळ्या, आता ते सांगितलेलंच आहे, त्यांचं दर्शन घेऊन यात्रा पूर्ण केली आहे. आणि त्याची सांगता आज होत असताना या ठिकाणी अनिल महाराजांचं प्रवचन, संगीतमय प्रवचन, आणि विशेष करून या ठिकाणी आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार अमोलजी खताळ पाटील साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. निश्चितपणे त्यांनी या व्यस्त कार्यक्रमामध्ये, या चांगल्या कार्यक्रमाला त्यांनी वेळ दिला आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी त्यांनी कौतुक करण्याचं त्यांना संधी मिळाली. आणि त्यांनी या भागात आल्यानंतर पिंपळ्यावर त्यांचं एवढं प्रेम आहे, किती वेळा आल्या असेल याचं गणित आपण तपासून गेल्या 2 वर्षामध्ये आमदार महोदय गावामध्ये किती वेळा आलेत, म्हणजे इतकं आपल्या गावावर त्यांचं प्रेम आहे, आपल्या प्रत्येक माणसावर त्यांचं प्रेम आहे. म्हणून या संगमनेर तालुक्याचे लोकनियुक्त आमदार, आता सर्वात तरुण आमदार यांचे मी आमच्या गावच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्ञानदेवदादा आणि गुरुजी यांनी खऱ्या अर्थानं हे धार्मिक काम केलंय आणि याचं संस्करण ठेवून, याचं जतन करून या गावामध्ये त्यांनी पुन्हा हे काम चांगल्या रीतीनं, चांगल्या कामासाठी आता भजनामध्ये सांगितलं किंवा त्यांनी या ठिकाणी कुणाचं वाईट नाही करता आलं, पण चांगलं करा, पण तुम्ही शांत बसा, पण तुम्ही चांगलं काम करण्यासाठी थोड्या अडचणी येतात, त्या निश्चितपणे तुम्ही या संस्कृतीच्या माध्यमातून, या धार्मिक याच्यावर आपल्याला झालेला याचा जो काही अनुभव आहे याच्या माध्यमातून आपण आपल्या गावच्या विकासासाठी मोठं योगदान आपण जरूर द्याल. पुन्हा एकदा तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो. आमदार महोदयांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.
यानंतर ढोणे परिवाराचे भाचे बाबूरावजी हलवर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अतिशय सुंदर अशा या गंगापूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गावकरी, पाहुणे मंडळी, आप्तेष्ट नातेवाईक आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ खताळ साहेब. खरं तर हा गंगापूजनाचा कार्यक्रम होत असताना माझे मामा ज्ञानदेव शंकरराव ढोणे, आमच्या मामी जयश्री मामी, त्याचप्रमाणे आमचे सुभाष सर, श्रावण सर, त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्याही 2 मामी तारा मामी आणि मीरा मामी ह्या तीर्थयात्रा करत असताना ज्या वेळेला यांची तीर्थयात्रा सुरू व्हायची होती, एक तारीख त्या ठिकाणी डिक्लेअर झाली, परंतु काही कारणास्तव ती तारीख पुढे ढकलण्यात आली आणि परत जायचं की नाही हा संभ्रम त्यांच्यामध्ये निर्माण झाला. परंतु आदरणीय मंडलिक महाराज यांच्या प्रेरणेने त्यांची ही काशीची यात्रा या ठिकाणी पूर्ण झाली. या सर्व मामांबद्दल मी ज्ञानदेव मामा असेल, आमचे सुभाष सर असतील, यांच्याबद्दल सांगायचं जर झालं तर अगोदर आपल्या एकदम कठीण परिस्थितीमधून त्यांनी नोकऱ्या केल्या. नोकरी झाल्यानंतर आपल्या सर्व कुटुंबाला त्यांनी एकदम पूर्णपणे म्हणजे स्वतःचं कुटुंबच नाही तर भावाचं असेल, बहिणींचे असेल, सगळ्यांच्या मुलांना कसं कामाला प्रत्येकाचे पोट भरल अशी नोकरी असेल, काहीतरी धंदा असेल, हा त्यांना उभा करून दिला. आणि हे सर्व करून झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आलं की आता आपण काशीची यात्रा करू शकतो. अगोदर त्यांनी जे करायला पाहिजे आपल्या कुटुंबातील सर्वांना एक आधार दिला आणि त्यानंतर काशीची यात्रा केली. ती यात्राही त्यांनी खरोखर सफल अशी या ठिकाणी केली. यात्रेत असताना मामांना माझा फोन असायचा आणि त्यावेळेला मामा मला म्हणायचे, ठीक आहे माझी यात्रा व्यवस्थित चालू आहे, पण तुझं काय चालू आहे. तिकडे असतानासुद्धा आमच्यावर त्यांचं असलेलं लक्ष खरोखरच फार होतं. आणि या ठिकाणी अमोल भाऊ मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता त्यांनी कुटुंब बघितलं, त्यानंतर नातेवाईक बघितले, आमच्यासारख्या भाच्यांना चांगल्या प्रकारे धंदे उभे करून दिले, नोकरीला लावून दिलं. आज गावाला त्यांची फार गरज आहे. तुमच्या कृपा आशीर्वादाने, तुमच्या आधाराने या गावाला त्यांची गरज आहे. यापुढे गावासाठी तुम्हाला त्यांच्याकडून काय करून घेता येईल हे तुम्ही करून घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि सर्वांनाच या ठिकाणी तुम्ही गंगापूजन करून आले, तुमचे आशीर्वाद या गावावरती लाभो, कारण तुम्ही तीर्थ करून आले आणि आज या ठिकाणी गावामध्ये गंगेचं पूजन या ठिकाणी तुम्ही केलं. तुमचे आशीर्वाद या गावावरती आमच्या लहान थोर मंडळीवरती राहतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे लांबलेले भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी विशाल महाराज, नवनाथ महाराज गाडेकर महाराज, कोटकर बाबा आणि राम महाराज यांचा छोटासा सन्मान सोनवणे सर आणि ढोणे साहेबांनी त्यांना करायचा आहे. या ठिकाणी मी शेवटचं मार्गदर्शन होईल. आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय अमोलजी खताळ साहेब यांना विनंती करेल त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. तत्पूर्वी आमदार साहेबांना एक आमच्या गावच्या वतीनं एकच मिनिटामध्ये सांगायचं आहे. साहेब, आपल्या शासनानं, आपल्या सरकारनं 3 फेज लाईट ही दिवसा दिली, खूप अभिनंदन आहे आपलं. परंतु आत्ता साधारण 1.5 ते 2 महिन्यापासून जी सिंगल फेज 4 ते रात्री सकाळ 8 पर्यंत जी सिंगल फेज येते, ती सिंगल फेज लाईट संध्याकाळी 6 ते रात्री 9 ही बंद असते. परंतु कधी कधी ती रात्री 9ला न चालू होता 12 वाजता चालू होते, 1 वाजता चालू होते. कृपया एक विनंती असेल, संध्याकाळी सगळे शेतकरी लोक आहे, संध्याकाळी इतकी मोठी अडचण आहे, बायांका आता पाटे राहिले नाही, मिक्सर आलेले साहेब, विलाज नाही त्याला. 9ला लाईट आल्यानंतर मिक्सर व दळायचं आहे, मग कालवण, मग गाड्यांना जेवण 10 वाजता आहे. कृपया तुम्हाला विनंती, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून याचा काहीतरी मार्ग काढा. रात्री 1 वाजता लाईट आलेली आहे, अधिकाऱ्यांना फोन केला, अधिकारी तुमचे फोन घेत नाही, ही पण तुम्हाला म्हणजे सांगणं गरजेचं आहे. सबस्टेशनला काल 3दा फोन केले, घेतले नाही. पवार साहेबांना फोन केला, त्यांनी पण घेतला नाही. 6व्यांदा पवार साहेबांनी फोन उचलला आणि नंतर सांगितलं का मला 8 दिवस झाले, मी चार्ज घेतलाय, मला काही माहीत नाही, मी सगळी चौकशी करतो आणि त्याच्यावर सोल्युशन काढतो. त्यांनी सोल्युशन काढून रात्री 1 वाजता लाईट दिली. तेव्हा साहेब विनंती, याचा मार्ग काढून या जनतेला आपण सांगावं. कार्यक्रम काय आहे, आपण बोलतोय काय. आपल्या पिंपळे येथे होत असलेल्या गंगापूजन सोहळा
निमित्ताने ज्यांनी प्रवचनरूपी सेवा दिली, आपल्या तालुक्याचं भूषण भागवताचार्य हरिभक्तपरायण अनिल महाराज मंडलिक, त्यांना ज्यांनी साथ दिली ते बी आपल्या तालुक्याचंच भूषण, नवनाथ महाराज असेल, विशाल महाराज, कोटकर महाराज, सगळेच मान्यवरांनी ज्यांच्यामुळं आज गंगा पूजनाचा कार्यक्रम संपन्न होतोय, ज्यांच्यामुळं तुम्हाला मला गंगा मातेचा आशीर्वाद मिळाला, त्यांनी एवढं देवदर्शन केलं, परंतु तुम्हाला बसल्या जागेवरती पुण्य मिळतंय ते ज्ञानदेव शंकरराव ढोणे, जयश्रीताई ढोणे, श्रावण कोंडाजी सोनवणे, सौ नलिनी श्रावण सोनवणे, श्री सुभाष कोंडाजी सोनवणे, सौ कुसुम सुभाष सोनवणे, सौ मीरा एकनाथ ढोणे आणि ताराबाई छबन ढोणे व सोनवणे परिवाराच्यामुळं आज खरंच मी आल्यानंतर, आता कार्यक्रमाची व्यस्तता खूप आहे, उद्या मुंबईला जायचं, अधिवेशन सुरू होतं, आजच जायचं, परंतु पिंपळेगावावर चकोर साहेबांनी सांगितलं, गाव छोटं का मोठं हे मी पाहत नाही, गावावर प्रेम करणारे जिथं माणसं आपल्यावर प्रेम करता, आपल्याला जीव लावता, त्या कुटुंबाच्या प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या कार्यक्रमामध्ये जाणं हे तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी माझं कर्तव्य मानतो आणि त्यानुसार मी त्या प्रत्येक कार्यक्रमाला येत असतो. खरंच गंगा पूजनाला आज मंडलिक महाराजांनी हे सगळे आपल्या भागातील लोक घेऊन गेले, त्यांचं देवदर्शन करून आणलं. एक प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यात जन्माला आल्यानंतर काशीला गेलंच पाहिजे. आज आपल्या हिंदू समाजामध्ये, हिंदू संप्रदायामध्ये जे आज वातावरण सुरू आहे, आज धर्माचा जो प्रसार प्रचार होणं गरजेचं होतं तो प्रसार प्रचार होत आहे आणि त्याच्यामध्ये हरिभक्तपरायण महाराजांसारख्या लोकांचं खूप मोठं योगदान आहे, हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. त्यामुळं निश्चितच हा कार्यक्रम एक आनंदाचा, ढोणे आणि सोनवणे परिवाराच्या वतीने आनंदाचा क्षण साजरा होतोय. गावात सुद्धा तुम्ही सकाळी गंगा जलची मिरवणूक काढली, ते सुद्धा एक वेगळा अनुभव, एक त्या यात्रेमध्ये उत्सव सहभागी झालेल्या सगळ्यांना निश्चित आला असेल. आता आल्यानंतर अडचणी समस्या सांगितल्याच पाहिजे, परंतु त्या सांगताना शॉर्टकटमध्ये सांगितल्या पाहिजे. मला परिस्थिती माहिती आहे, परिस्थिती जाणे, म्हणून मी कधीच कार्यक्रम टाळीत नाही, कारण आल्यानंतर प्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर देण्याची बी मी मानसिक तयारी असते आणि ती तयारी घेऊनच पुढं आपण चाललेलो आहे. परंतु दुर्दैवाने कार्यक्रम वेगळा आहे, मी आज म्हटलं नाही पाहिजे, परंतु ह्या जे प्रश्न निर्माण झालेत, हा एका दिवसात, 2 दिवसात, 1 वर्षात, 6 महिन्यात प्रश्न निर्माण होत नसतो. हे प्रश्न जुने आहेत. याच्यामध्ये माझा सुरुवात सुरू आहे. मध्ये आपण तुमच्या करामध्ये सोलरचं सुरू केलं, तळेगावमध्ये सुरू केलं. हा प्रयत्न आहे का शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज कशी मिळेल. आज लाईटीच्या बाबतीत जी तुम्ही खंत व्यक्त केली, निश्चित याच्यामध्ये मागील 1-1.5 महिन्यापासून माझा अभ्यास सुरू आहे, अधिकाऱ्यांना सूचना सुरू आहे. परंतु परिस्थिती अशी झाली की आज नक्की मला आता वातावरण बी झालं, आजच्या गंगा पूजनाच्या सोहळ्यानिमित्त आज पिंपळ्यामध्ये पाऊस पडला पाहिजे अशी मी प्रार्थना करत, पिंपळ्यामध्येच पडून नाही तर आमच्या सगळ्या संगमनेर तालुक्यात, महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस झाला पाहिजे. कारण तुम्ही बघितलं असेल का आत्ताची परिस्थिती कशा पद्धतीने होतीये. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका निर्माण झाल्यामुळं पाऊस पुढं मागं होतोय. परंतु पाऊस जरी पुढं मागं झाला तरी मला विश्वास आहे का ज्या आमच्या प्रत्येक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ते सुरू होता, जो हरिपाठ होतो, जी अध्यात्माची आमची धार्मिक ताकद आहे, याच्या माध्यमातून निश्चितच यावर्षी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही. लाईटीच्या बाबतीत अधिकाऱ्यांना मी पुन्हा सूचना देतो, परंतु हा प्रश्न फक्त आपल्या पिंपळ्यापुरता, संगमनेरपुरता मर्यादित नाही, तर हा अहिल्यानगर जिल्हा असेल, सोलापूर असेल, नाशिक असेल, या भागापुरता विषय झालेला आहे. पुढच्या वर्षी ही अडचण येणार नाही. कारण झालं कसं, दुधाचा धंदा वाढलाय, संध्याकाळी 6 ते 9 या टायमिंगला सगळ्या कामं येतात असं MSEBच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर त्यामध्ये सुधारणा करून वीज कशी सुलभ रीतीने सुरू राहील ही त्यांना आपण सूचना केली आहे. त्यामुळे निश्चितच मला, जसं मी मागे याच ठिकाणी सांगितलं होतं, कारण तुमच्या गावचा कार्यक्रम कुठे झाला तर या सगळ्या देवांच्या साक्षीदारांनी होत असतो. त्यामुळे मी सांगितलं होतं मी पाणी देणार. मी मागच्या वर्षी प्रयत्न प्रामाणिक ठेवला, पाणी आलं, पण ते पाणी आलेलं 1-2 वर्षापुरतं नाही द्यायचंय मला. ते देताना ही जी आज लहान पिढी आहे, पुढच्या 25 वर्षाचा विचार करून आपल्याला काम करायचं असल्यामुळं त्यासाठी थोडा वेळ निश्चित लागणार आहे. परंतु तुमची प्रेम माझ्यावरती निश्चित आहे आणि तुम्हाला तो अधिकार सुद्धा आहे. त्यामुळे निश्चितच मी पुन्हा ढोणे आणि सोनवणे परिवाराला खूप खूप त्यांचे अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं सुद्धा दर्शन मला झाल्यामुळं मला सुद्धा आज वाटतंय का माझं सुद्धा जे अयोध्या, काशी हे सगळं जे
प्रयागराज हे जाऊन आलेत, माझं सुद्धा पूर्ण झालं असं मी या निमित्ताने तुमच्या सगळ्यांना आशीर्वाद लाभले या निमित्ताने मानतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.